मंदिरासाठी कामे आखाड्याचं हे जयंत मी सांगितलं आणि महत्वाचे इष्टार्थ पण तुम्ही मला सांगितलं. प्रथमतः तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणलं त्याबद्दल तुमचे मला काम करणं हा माझा पेंड आहे म्हणून ते मी करीन, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. आणि ऋण फेडायचे असतील तर ते काम करूनच ऋण फेडले जातात आणि मी त्या मताची आहे. माझ्याकडे काय कारखाना नाही, सोसायटी नाही, काही नाही, म्हणून त्या गोष्टीचा आधार मी लोकांची मनं जिंकायला घेत नाही. मी कामं करूनच विश्वासाची नाती ही घट्ट होतात याच्यात माझा विश्वास आहे. आणि गेले 16-17 वर्ष मी आमदार असल्यापासून या पद्धतीत काम करत आहे. आणि पंढरपूर मंगळवेढ्याने विक्रमी मतदान मोहळ असेल विक्रमी मतदान केलं तर नक्की मला कामं करायचे. कामं करणं माझं कर्तव्य आहे. काय मी कोणते काम केलं तर मोठी गोष्ट केली असं नाही आहे, कारण ते आमचं कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधी हा तुमचा सेवक असतो, नोकर असतो, मोठा नसतो. इथे लोकशाही तुम्ही दत्त मंदिर ते दत्त मंदिर व मारुती मंदिर येथे सभामंडपाची आवश्यकता आहे. त्यानंतर तिसरा आहे वाड्या वस्त्यावरून जाण्यासाठी पुलाची सोय नसल्यामुळे पावसाळ्यात संपर्क तुटतो, तरी शेतकरी व विद्यार्थ्यांना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तरी सागर गायकवाड यांच्या घराजवळ पुलाची आवश्यकता आहे असे एक निवेदन प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत पोरगाव यांच्याकडून विविध कामांची मागणी करण्याकरता एक निवेदन आहे. त्याच्यामध्ये एकूण 14 कामं आहेत. महादेव मंदिर येथे पेवरलॉक बसवणे व सुशोभीकरण करणे. त्यानंतर तालीममधील व्यायामशाळेसाठी जिम साहित्य मिळण्याबाबत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पेवरलॉक बसवणे व सुशोभीकरण करणे. 4 नंबर आहे गायकवाड वस्ती येथे अंबाबाई मंदिर सभामंडप बांधणे. त्यानंतर दलित वस्ती येथे पेवरलॉक बसवणे. बोडकी वस्ती देवी मंदिरासमोर कॉन्क्रिटीकरण करणे. पोहरगाव ते आंबे पानवंत रस्ता खडीकरण करणे. ग्रामदैवत हुसेनसाब मंदिर येथे पेवरलॉक बसवणे. त्यानंतर विटे पाटील ते पोहरगाव करसोळी शिव रस्ता मोर्वीकरण करणे. त्यानंतर गायकवाड वस्ती हनुमान मंदिर येथे पेवरलॉक बसवणे. गायकवाड वस्ती जिल्हा परिषद शाळेसमोर पेवरलॉक बसवणे. दिव्यांग भवन बांधणे. त्यानंतर महिला बचत गट भवन बांधणे आणि चव्हाण वस्ती येथे मोर्वीकरण करणे. त्यानंतर तिसरं निवेदन आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं. त्यांना विषय आहे शालेय भौतिक सुविधा मिळण्याबाबत. त्याच्यामध्ये इयत्ता 1ली ते 8वी आणि वरांड्यासाठी स्टाईल फरशी बसवण्याबाबत. त्यानंतर दुसरा त्यांची मागणी आहे वर्गातील सर्व वर्गातील विद्युत सुविधा नूतनीकरण करणे. त्यानंतर शाळेच्या इमारतीचं रंगरंगोटी व दुरुस्ती करणे आणि सर्व वर्गास आवश्यक फर्निचर खरेदी करणे. त्यानंतर चौथा आहे ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड यांचं. लोकसभा मतदारसंघातील आपण आपल्या शासन या मतदारसंघात अतिशय उत्कृष्ट काम करत आहात, त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या दिव्यांगासाठी कल्याणकारी योजना राबवण्याबाबत अर्जदार आहेत ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या दिव्यांगासाठी योजना संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात झालेली नाही. खालील विषय खालीलप्रमाणे. दिव्यांग अंत्योदय शिधापत्रिका अद्ययावत असून इष्टांक नाही या कारणास्तव दिव्यांगाची दिशाभूल करून त्यांना धान्यापासून रोखले जात आहे, त्याचा लाभ मिळावा. 2 नंबर आहे ग्रामीण व शहरी भागातील दिव्यांगांना पुनर्वसन व मार्गदर्शन चालवण्यासाठी शासनाकडून अनुदान मदत पुरवावी. त्यानंतर त्यांचा 3 नंबरचा मुद्दा आहे दिव्यांगांना विनाअट घरकुल योजना असून ते लाभ भेटत नाही, त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती आहे. 4 नंबर खासदार फंड खर्च केला जात नाही, त्या माध्यमातून दिव्यांगांना मोटरसायकली 3 चाकी सायकल उघड्या व व्हीलचेअरसाठी खर्च करावा. 5वा आहे इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना दिली जाते, त्यात 2500 रुपये दिले जातात, त्यात वाढ करून ते 6000 रुपये करण्यात यावी.
6 नंबर आहे दिव्यांग पेट्रोल डिझेल व CNG इंजनमध्ये GST करमुक्त सवलत आहे ती सवलत देण्यासाठी प्रयत्न करावे. 7 नंबर जिल्हा नियोजन समितीवर दिव्यांगाचे 5 सदस्य घेण्याची तरतूद असताना या घटकांना घेतले जात नाही याबाबत विनंती करण्यात येत आहे. दिव्यांग हा घटक नेहमी आजारी असतो त्याला जवळच्या खाजगी अथवा शासकीय दवाखान्यात उपचार मोफत देण्याची योजना आणावी आणि जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अंतर्गत असलेल्या दिव्यांग विभागांना स्वतंत्र करून दिव्यांगांना न्याय द्यावा. आणि अजून एक निवेदन आहे. पोहरगाव या ग्रामपंचायती अंतर्गत जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु सदरचं काम चौकशी अंतिम असल्यामुळे